हं, तर माझे सर मला सांगायचे, "बेटा तू लेक्चरर आई-वडिलांची मुलगी आहेस, हं, त्यामुळे तू हा प्रश्न विचारला. तू जर बिहारमधल्या गावामध्ये जन्माला आली असती आणि हं. अनपढ आई-वडिलांची मुलगी असती, हो. तर तू हा प्रश्न विचारला नसता." हं, कारण हे सगळे जे लॉ आहे, हे त्या बायांना, त्या समाजाला, त्या मानसिकतेला धरून बनलेले आहे. हं. आज आपण जेव्हा समाजाचा विचार करतो, तो एकूणच मेट्रो सिटीमधला किंवा शिकलेल्या मुलींच्या नजरेतून विचार करून चालणार नाहीये. हा विचार सर्वसमावेशक असला पाहिजे. बरं. आणि म्हणून जेव्हा हे जे प्रो वुमेन लॉ आहे, हे हं, त्यासाठी बनलेले आहे. ॲज फार एज जे जस्टिस चंद्रचूडचं जींचं म्हणणं होतं आणि हं, 498चा ज्याच्यामध्ये अर्नेश कुमार नंतर गाईडलाईन्स आल्या हं, आणि पूर्णच्या पूर्ण लॉ चेंज झाला, की 7 वर्षाखालील जर गुन्हे हं. असेल आणि कुठल्याही मॅरिड स्त्रीनी जर खरं आहे. डावरीसाठी म्हटलं किंवा कुठली कंप्लेंट करायला गेली, तर त्याच्यात जर पुरावा नसेल, तर एफ-आय-आर रजिस्टर होणार नाही. हो. हा सगळा लॉ समाजाच्या स्थितीवरून मग ठरला. पण बरं. आजही मला असं वाटतं, की फार कमी स्त्रिया आहेत ज्या पुढे येतात आणि कंप्लेंट करतात. हं. ऑफकोर्स एका खरं आहे. कॉइनला 2 साइड्स असतात. हे मी अर्थात आणि ते मान्य आता करते. समजून घेणं आता कोर्टानं सुद्धा सुरू केलंय. हे एक अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे, की कोर्ट तसा विचार करतं.